वसमत शहरातून ईव्हीएम हटाव देश बचाव संदर्भात भारत मुक्ती मोर्चा, बाम सेफचा राष्ट्रव्यापी विशाल महामोर्चा। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातून दिनांक 5 फेब्रुवारी रोजी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा काढण्यात आला। देशातील लोकशाही व निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम हटाव देश बचाव या मागणीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम सह माननीय चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली वसमत शहरात भारत मुक्ती मोर्चा, मूल निवासी भारतीय विद्यार्थी मोर्चा व बाम सेफ यांच्या वतीने वसमत शहरातून राष्ट्रव्यापी विशाल महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं। या महामोर्चात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महामोर्चाची सुरुवात वसमत शहरातील प्रमुख मार्गावरून झाली। हातात फलक, बॅनर घेऊन सहभागी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम प्रणाली हटवून पुन्हा मतपत्रिकेद्वारे बॅलेट पेपर निवडणुका घ्याव्यात अशी जोरदार मागणी केली। यावेळी लोकशाही वाचवा, मताचा अधिकार अबाधित ठेवा, ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम ने क्या किया, देश का सर्वनाश किया अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेला। यावेळी बोलताना भारत मुक्ती मोर्चा, बाम सेफच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात। ईव्हीएम यंत्रणेबाबत देशभरात संशयाचे वातावरण आहे। निवडणुकीतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि लोकशाही मूल्ये टिकवायची असतील तर मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवणे हाच योग्य मार्ग आहे। अनेक देशांनी ईव्हीएम प्रणाली नाकारली असताना भारतात ती सक्तीने लादली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। महामोर्चाच्या शेवटी संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत भारत सरकार व निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले। या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेमध्ये जागृती निर्माण करणे आणि लोकशाही हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। हा महामोर्चा शांततेत पार पडला असून आगामी काळात देशभरात अशाच प्रकारची आंदोलनं अधिक व्यापक स्वरूपात छेडण्यात येणार असल्याचा इशाराही आयोजकांनी दिला आहे। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत। परमिशन नाकारली त्यावेळेस तेव्हा चूक केली। आम्हाला आमचं मत मांडणं, आम्हाला सभा घेणं, आम्हाला भाषण करणं, आमचे अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार आमचा मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकाराचं या ठिकाणी उल्लंघन झाली पाहिजे। या देशामध्ये मनुस्मृतीच्या रूपाने जे ईव्हीएम आलेली आहे त्या ईव्हीएमचा नाश होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे। या देशामध्ये एससी, एसटी, ओबीसीची एकूण संख्या आहे 85%, म्हणून आमचा नारा असतो बोल निवासी, जय मूल निवासी आणि बोल 85। हा नारा जो आहे तो 85 एससी, एसटी, ओबीसीची लोकसंख्या देशामध्ये 85% आहे। या 85% लोकांची सत्ता। Subscribe now and press the bell icon.